नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे ऐश्वर्या ॲडव्होकेट धर्माधिकारी आणि आपले वडील सयाजी विखे पाटील यांच्या समोरच म्हणत असते की जोपर्यंत हे संपूर्ण रणदिवे रस्त्यावरती येऊन भीक मागत नाही ना, तोपर्यंत खऱ्या अर्थाने मी जिंकत नाही. त्या लोकांनी माझा इगो हर्ट केलाय ना, त्यामुळे आता त्या लोकांनी भीक मागितल्याशिवाय मला आनंद मिळणार नाही. तेव्हा इथे ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणत असतात, ऐश्वर्या मॅडम, बाहेरची बाजी तुम्ही जिंकलात. आता कोर्टामध्ये ही बाजी कशी जिंकायची आहे हे सगळं माझ्याकडे राहिलं. आता कोर्टामध्ये त्या जानकी रणदिवेला कशी शिक्षा देतो ते बघाच तुम्ही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अवंतिका खूपच जास्त घाबरलेली असते. काय झालंय, कसं झालं हे ती कुणाला काही सांगत नाही. ती आता शांत बसलेली असते. तिला असं वाटतं की योग्य वेळ आल्यानंतर सौमित्र स्वतः सांगेल, पण तसं काहीच होत नाही. जेव्हा इथे ऋषिकेश, जानकी, सारंग तिघेही जण घरी येतात तेव्हा प्रेक्षकांनो ऋषिकेश म्हणतो, काय झालं? अवंतिका रडते का? अवंतिका काय झाले? अवंतिका मात्र गप्प असते. तेव्हा इथे जानकी म्हणते, अवंतिका काय झालं अगं, तू का रडतेस? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, अरे सौमित्र काय झालं? अवंतिका का रडते? अवंतिका तुझे बाबा ठीक आहेत ना? त्यांची तब्येत बिघडली होती. काय झाले तुझ्या बाबांना? ते ठीक आहेत का? तेव्हा अवंतिका म्हणते, मी सांगते नक्की काय झाले ते. माझ्या बाबांना काही झालेलं नाही आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो सौमित्र म्हणत असतो की तिला असं म्हणायचं आहे की तिचे बाबा आता ठीक आहेत. हो ना अवी, आता बरं वाटतंय ना बाबांना? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, मग जर बाबांना बरं वाटतंय तर अवंतिका तू रडतीयस का? सगळं काही ठीक आहे ना? काही चुकीचं तर घडलेलं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सौमित्र म्हणत असतो की अवंतिका ठीक आहे, तिचे बाबाही आता ठीक आहेत. फक्त मला तुम्हाला सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. प्रॉपर्टीचे पेपर आणि ऐश्वर्याच्या विरोधामध्ये जे काही पुरावे माझ्याकडे होते ते पुरावे माझ्याकडून हरवलेत. ते पुरावे कुठे आहेत, कुठे ठेवलेत मला काहीसुद्धा आठवत नाही आहे. ते कुणी घरातून चोरले का मला ते सुद्धा आठवत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे सुमित्रा म्हणत असते, काय घरातून पुरावे गायब झाले? अरे पण ते ऐश्वर्या असती तर तिने घरातून पुरावे गायब केलेत असं आपण म्हणू शकलो असतो. पण आता तर कुणीच नाही आहे ना घरामध्ये, मग आपले पुरावे कुठे जातील? तेव्हा अवंतिका म्हणते, सौमी अरे पण तू. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, अवंतिका प्लीज, आता माझ्या हातामध्ये काही नाही आहे, मी काही नाही करू शकत. प्लीज तूसुद्धा मला समजून घ्या आणि या गोष्टीचा विचार कर. तेव्हा इथे अवंतिकाला माहिती असतं सौमित्राने प्रॉपर्टीचे पेपर आणि ऐश्वर्याच्या विरोधातले सगळे पुरावे ऐश्वर्याला नेऊन दिलेत. मग सौमित्र खोटं का बोलतोय असा विचार अवंतिकाच्या मनात आलेला असतो. तेव्हा इथे अवंतिका सत्य सांगायला जात असते, पण सौमित्र तिला गप्प करत असतो. कारण ऐश्वर्याने धमकी दिलेली असते की जर आता पुन्हा तू पुरावे गोळा करून कोर्टामध्ये सादर केलेस तर तुझी बायको जिवंत राहणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सगळ्यांनाच आश्चर्य वाटलेलं असतं की घरातून पुरावे कोण बरं गायब करेल? तेव्हा जानकी म्हणते, पुरावे मिळतील. सौमित्र भाऊजी, तुम्हीच कुठल्या तरी उजव्या डाव्या हाताने ठेवले असतील आणि आता तुम्हाला ते आठवत नाही आहे. पण काळजी करू नका, पुरावे नक्की सापडतील. आपण सगळेजण मिळून घरामध्ये शोधूया ना, मग पुरावे एकदा का सापडले की सगळं काही ठीक होईल. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्याने त्या मास्कमॅनला फोन केलेला असतो आणि ती म्हणत असते, हे बघा, प्रॉपर्टीचे पेपर आणि जानकीच्या विरोधातले सगळे पुरावे माझ्या हाती लागलेले आहेत. तेव्हा तुम्ही एक काम करा, तुम्ही आता 50 कोटी रुपये घेऊन या. तुम्हाला त्या रणदिवेंची सगळी प्रॉपर्टी हवी आहे ना, ती तुम्ही घेऊन टाका आणि त्यांना रस्त्यावरती आणा. पण माझे 50 कोटी रुपये मला देऊन टाका. तेव्हा इथे आता मास्कमॅन म्हणत असतो, लगेच प्रॉपर्टीचे पेपर हातामध्ये आले म्हणून हुरळून जाऊ नकोस, कळलं ना? मला जेव्हा वाटेल तेव्हा मी सांगेन तुला, तेव्हाच प्रॉपर्टीचे पेपर घेऊन यायचे, आता सध्या तरी नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, अहो पण का? तुम्हीच म्हणाला होतात ना की प्रॉपर्टीचे पेपर दे, 50 कोटी रुपये घेऊन जा. मग आता काय झालं? आता ते पेपर मी इतक्या हुशारीने जर मिळवलेत तर मग तुम्ही ते लवकरात लवकर घ्या ना तुमच्याकडे आणि त्या रणदिवेंना रस्त्यावरती आणा ना. तेव्हा तो मास्कमॅन म्हणतो, अति शहाणपणा करू नकोस, कळलं ना? तुझ्या बोलण्यानुसार मी कामं करणार नाही आहे. जेव्हा मी सांगेन ना तेव्हाच प्रॉपर्टीचे पेपर घेऊन यायचे, कळलं का? त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अवंतिका म्हणत असते, सौमी काय झाले तुला? सौमी तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाही म्हणजे जे काही होतं ते तू सांगायला हवं होतंस ना दादा वहिनींना.
ते प्रॉपर्टीचे पेपर आणि ऐश्वर्याच्या विरोधातले पुरावे तू ऐश्वर्यालाच नेऊन दिलेस ना, तिने सांगितलंय मला. आणि असं असताना देखील घरातले सगळेजण टेन्शनमध्ये असताना ही गोष्ट तू का लपून ठेवली आहेस? तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, अवंतिका, जर मी प्रॉपर्टीचे पेपर आणि ते पुरावे ऐश्वर्याला दिले नसते ना, तर ते ऐश्वर्याने तुला काहीतरी केलं असतं आणि मला त्या गोष्टीची भीती वाटत होती. तेव्हा इथे अवंतिका म्हणते, सौमी, अरे पण ती आधीची गोष्ट होती ना, आता मी घरी परत आली आहे ना, मग आता जर मी परत आली आहे, माझ्यावरचा धोका टळला आहे, मग तरीसुद्धा तू दादा वहिनींपासून ही गोष्ट का लपून ठेवतो आहेस? का त्यांना सत्य सांगत नाही आहेस? हे बघ, त्यांना असं वाटतं आहे की पुरावे घरातच आहेत, म्हणून ते सगळेजण वेड्यासारखे आता सगळीकडे पुरावे शोधत आहेत. आणि इथे तू काय करतो आहेस? तू ही गोष्ट त्यांच्यापासून लपून ठेवतो आहेस. हे बघ सौमित्र, एक खोटं बोललं ना की 1000 खोटं बोलावे लागतात, तुला पण माहिती आहे. आणि आपण लॉयर्स आहोत ना, आपणच जर अशी लपवाछपवी केली, ती सुद्धा आपल्या घरातल्या माणसांपासून, तर आपल्यावरती कोणी विश्वास ठेवेल का? हे बघ स्वामी, जे काही असेल ते असेल, पण तू त्यांच्यापासून ही गोष्ट लपवायला नको आहेस. आणि आता मी सुद्धा घरी परत आली आहे ना, मग तरीसुद्धा तुला खोटं बोलायची गरज काय आहे? हे बघ, जे काही आहे तू दादा वहिनींना प्लीज सांगून टाक. ॲटलिस्ट आता सत्य समजल्यानंतर आपण दुसरा कुठला तरी मार्ग काढू. ते अलर्ट होतील. अलर्ट झाल्यानंतर आपण डिस्कस करू आणि वेगळा काही मार्ग निघतोय का ते बघू ना. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, अवंतिका प्लीज, हे बघ, मला भीती वाटते की ते ऐश्वर्या पुन्हा तुला काहीतरी करेल. मी रिस्क नाही घेऊ शकत. मला थोडा वेळ दे. मी सगळं काही दादा वहिनींना सांगेन. तेव्हा अवंतिका म्हणते, प्लीज सौमी, प्लीज, जास्त वेळ घालवू नकोस, नाहीतर गैरसमज वाढत जातील. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश म्हणत असतो, बघतेस ना जानकी, अगं सगळीकडे शोधले मी प्रॉपर्टीचे पेपर आणि पुरावे, कुठेच सापडत नाही आहेत. ह्या सौमित्रने ठेवले तरी कुठे असतील? म्हणजे जरी हरवलेत, घरामध्येच कुठेतरी सापडायला हवेत ना. अख्खं घर आपण पिंजून काढलं तरीसुद्धा ते पुरावे सापडत नाही आहेत. मला का माहिती, असं का वाटते की सौमित्र आपल्यापासून काहीतरी लपवतो ह्या वेळेला. सौमित्र असा नाही आहे, तो नक्कीच काहीतरी लपवतोय. अगं तो पुरावे इतकं व्यवस्थित जपून ठेवतो ना, घरामध्ये आपल्याला सुद्धा ते सापडणार नाही. पण आता ह्या वेळेला त्याने हरवलेत असं म्हणतोय तो, ते गहाळ कसे काय होऊ शकतात? तेव्हा प्रेक्षकांनो, अवंतिका आणि इथे जानकी दोघेही उत्तम व्यक्तिरेखा. इथे लगेचच जानकी म्हणते, तुम्ही काय सौमित्र भाऊजींवरती संशय घेताय? आपले सौमित्र भाऊजी असं कधीच करणार नाही. तेव्हा इकडे ऋषिकेश म्हणत असतो, अगं मी तो जाणून बुजून करतोय किंवा मुद्दामून करतोय असं म्हणतच नाही आहे, पण नक्कीच काहीतरी अशी गोष्ट आहे जो ते आपल्यापासून लपवण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, ऋषिकेश तुम्ही शांत व्हा, मी शोधते ना प्रॉपर्टीचे पेपर, हे बघा इथेच कुठेतरी असतील, थांबा मी अजून शोधते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी कितीही वेळा शोध, ते नाही सापडणार. अगं मी मगापासून शोधतोय, मला नाही सापडले. ते इथे आहेतच नाही तर तुला कुठून सापडतील सांग बरं. तेव्हा इकडे लगेचच जानकी म्हणते, हे बघा ऋषिकेश, तुम्ही हरून नका ना जाऊ लगेच, तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा, सगळं काही पॉझिटिव्ह होईल. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, जानकी पॉझिटिव्ह विचार जेव्हा करायचा असतो तेव्हा करतो ना, पण आता पॉझिटिव्ह विचार करायची वेळ नाही आहे, प्रॅक्टिकल विचार करायची वेळ आहे. अगं आपल्याला सापडायला नकोत का? त्या ऐश्वर्याला धडा शिकवायची ही चांगली संधी होती. ऐश्वर्याच्या विरोधातले पुरावे आणि प्रॉपर्टीचे पेपर कोर्टामध्ये सादर केले असते तर ऐश्वर्या किती नालायक आहे, ते आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी किती खालच्या पातळीला जाऊ शकते, हे आपण कोर्टामध्ये सिद्ध करू शकलो असतो आणि त्या ऐश्वर्याला तिच्या गुन्ह्याची शिक्षा देऊ शकलो असतो. पण आता तसं काही होणार नाही आहे, कारण प्रॉपर्टीचे पेपरच गहाळ झालेले आहेत. मग काय करायचं आता? त्या ऐश्वर्याला कशी शिक्षा द्यायची? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीने संपूर्ण इथे आता सगळ्या वस्तू वगैरे मांडलेल्या असतात पूजेसाठी. त्यानंतर दसऱ्याला इथे हत्यारांची पूजा करायची असते, घरातल्या महत्त्वाच्या गोष्टींची पूजा करायची असते. त्यामुळे इथे सगळ्या गोष्टी तिने आता मांडलेल्या असतात आणि ती व्यवस्थित आता पूजा करत असते. तेव्हा सुमित्रा आणि नाना दोघेजण तिथे आलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी म्हणते, आई नाना, कशी मांडली आहे मी पूजा? सुमित्रा म्हणते, अगं दरवर्षीप्रमाणे इथे यावर्षीसुद्धा उत्तम पूजा मांडली आहेस, तू कधी काही चुकीचं करू शकतेस का? तेव्हा इकडे सुमित्रा म्हणत असते, उत्तम पूजा केली आहेस खरंच. तेव्हा जानकी म्हणते, आई नाना आशीर्वाद द्या आणि हे घ्या, सोनं घ्या बरं, सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा. तेव्हा इकडे नाना म्हणतात, का गं सोन्यासारखे राहा म्हणजे आता काय आम्ही सोन्यासारखे नाही की काय? तेव्हा जानकी म्हणते, नाना हे काय बोलताय तुम्ही? अहो असं बोलायचं असतं म्हणून मी बोलले, तुम्ही सोन्यासारखेच आहात. तेव्हा सुमित्रा म्हणते, अहो हे काय बोलताय तुम्ही? आपली जानकी कधी काही चुकीचं बोलेल का? जानकी, अगं हे मस्करी करतायत तुझी, बाकी काही नाही.
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सोन्याची पानं दिलेली असतात आणि सोन्यासारखे राहा असं सुद्धा सांगितलेलं असतं. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते की तुझ्यावरती आलेलं संकट हे दूर होऊ दे जानकी, आणि अशीच हसत खेळत तू सुद्धा सोन्यासारखी राहा, सोन्यासारखी अगदी चमकत राहा. नानासुद्धा तिला भरभरून आशीर्वाद देतात. तेवढ्यातच तिथे आलेली असते ती म्हणजे आपली ओवी. ओवी म्हणत असते की हे काय, तुम्ही माझ्याशिवाय एकमेकांना इथे सोनं वाटतंय का? तेव्हा इथे मलाही सोनं द्यायचं आहे तुला आई. तेव्हा प्रेक्षकांनो, आधी इथे जानकी आपल्या मुलीला सोनं देते आणि म्हणते सोनं घे आणि सोन्यासारखी राहा. तेव्हा ती म्हणते आई, पण मी सोन्यासारखी कशी काय राहू शकते? तेव्हा सुमित्रा म्हणते अगं बाळा, सोन्यासारखी म्हणजे आनंदात राहा, सुखात राहा, नेहमी हसत खेळत राहा. तेव्हा इथे आता ओवी म्हणते हो का, हां मग ठीक आहे, मग मी सोन्यासारखी नक्कीच राहीन. बरं आता मी सुद्धा तुम्हाला इथे सोनं देते ना. तेव्हा इथे ओवी सगळ्यात आधी तिच्या आईला सोनं देत असते. तेव्हा जानकी म्हणते ओवी, आधी वडीलधाऱ्यांना सोनं द्यायचं असतो, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो आणि नंतर मग आईवडिलांचा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ओवी आता सोन्याची पानं घेते, इथे नानांना देते, त्याचबरोबर सुमित्राला देते आणि म्हणते नाना आजोबा आणि आजी, तुम्ही दोघेजणं सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा, आणि त्यांचा आशीर्वादसुद्धा घेते. तेव्हा ते दोघेही तिला सोन्यासारखे राहण्याचा आशीर्वाद देतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीलासुद्धा ती सोनं देते आणि म्हणते आई, सोनं घ्या आणि सोन्यासारखी राहा. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की हो, तू पण सोनं घ्या आणि सोन्यासारखी राहा. तेव्हा ओवी म्हणते की आई, पण हे पान देऊन सोन्यासारखं राहा असं का म्हणतात, आणि हे पान काही सोनं आहे का? तेव्हा इथे सुमित्रा म्हणते जानकीबाई, अगं तूच सांग आता हिला. तेव्हा जानकी म्हणत असते ओवी बेटा, अगं आपट्याचं पान आहे ना, त्याला दसऱ्याच्या दिवशी सोन्याचाच मान असतो. कारण आपटं म्हणजे काय, सुख शांती समाधान आणि समृद्धी याचं प्रतीक आहे ते. सुख शांती समाधान ज्ञान आणि समृद्धी याचं प्रतीक असल्यामुळे दसऱ्याच्या दिवशी ह्या आपट्याच्या पाण्याला सोन्याचंच मोल असतं, आणि म्हणूनच याचा जो मान आहे ना, तो प्रत्येकाला दिला जातो. कारण का, प्रत्येकाच्या घरामध्ये सुख शांती समाधान समृद्धी आणि ज्ञान याची प्राप्ती व्हावी म्हणून हे सगळ्यांना द्यावं लागतं आणि ते देतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ओवी म्हणत असते अच्छा, म्हणून आपट्याच्या पाण्याला दसऱ्याच्या दिवशी इतकं महत्त्व असतं का? तेव्हा जानकी म्हणते अगदी बरोबर, म्हणूनच आता तुलासुद्धा ज्ञान समृद्धी याची प्राप्ती होऊ दे. तेव्हा इथे ओवी म्हणते नाही नको, मला नको, कारण हे सगळं तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही मला तर देणारच ना. तेव्हा इथे धनप्राप्ती होते, समृद्धी सुख शांती ही सगळी दसऱ्याच्या दिवशी इथे आपट्याच्या पानामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये यावी अशी सगळेजण इच्छा व्यक्त करत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आजी त्यांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा आजीला कळतं की सगळे रणदिवे देवी आईच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार आहेत, आणि ही गोष्ट आता आजीने ऐकलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, ही गोष्ट आता ऐश्वर्याला सांगण्यासाठी आजी खूपच जास्त उत्सुक असते. जेव्हा ऐश्वर्याचा फोन येतो तेव्हा आजी फोन घेऊन बाहेर आलेली असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते काय आजी, काय चाललंय तिकडे? तेव्हा आजी म्हणते अगं ऐश्वर्या, तू कशाला मला फोन केलास? तेव्हा ऐश्वर्या म्हणते आजी, अहो असं काय करताय, तिकडे काय चाललंय हे मला कळायला नको का? काय घरामधलं वातावरण कसं आहे? तेव्हा इथे आजी म्हणत असते अगं घरातलं वातावरण काय एकदम आनंदी आहे. त्या जानकीने उठून सकाळ सकाळ छान इथे पूजा वगैरे केली आहे, एकमेकांना सोनं नाणं वाटत आहेत, मंदिरामध्ये जात आहेत पूजा करायला, घरामधलं वातावरण एकदम आनंदी आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते काय, एवढं सगळं होऊनसुद्धा घरातलं वातावरण आनंदी आहे? ती जानकी बरी आहे ना? जेलमध्ये जाणार आहे ती जानकी, तरीसुद्धा आनंद साजरा करते, तिला काहीच कसा फरक पडत नाही आहे. तेव्हा आजी म्हणते नाहीतर काय, गेंड्याची कातडी आहे तिची, तिला काही फरक पडत नाही, आपले काय खिदाळते काय, हसते काय, तिचं आपलं व्यवस्थित चाललं आहे सगळं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या म्हणते हो का, नाही नाही, तिचं लवकरच हसू निघून जाणार आहे, बघाच तुम्ही. बरं ठीक आहे, चल आता मी फोन ठेवते, सगळेजणं मंदिरात चाललेत ना, मलासुद्धा जावं लागणार आहे, नाहीतर कुणीतरी ऐकेल. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता आलेली असते कावेरी. कावेरी म्हणते काय गं ऐशू, तू अजून तयार नाही झालीस का? अगं बाळा, असं काय करतेस, सणासुदीचा दिवस आहे ना, छान तयार हो ना तू सुद्धा. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते तू गप्प बस, तू तयार झाली आहेस ना, मग तू जा ना, आता सगळ्यांना गावभर हिंडून इथे सोनं नाणं वाट जा, मला नको सांगू इथे तयार वगैरे व्हायला, मी काही होणार नाही आहे, माझ्या डोक्याला ताप देऊ नकोस, असं ती आपल्या आईला आता अपमानास्पदच बोलते.
त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता लताला बांधून वगैरे ठेवण्यात आलेलं असतं. लताची अवस्था फार बिकट केलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे जो मास्कमॅन आहे तो आता फोनवरती ऐश्वर्याजवळ बोलत असतो. ऐश्वर्याला फोन करतो आणि म्हणतो, काय ख्याली खुशाली. तेव्हा प्रेक्षकांनो ऐश्वर्या म्हणत असते की ही ऐश्वर्या असते ना तेव्हा सगळं काही चांगलंच असतं. तुम्हाला सांगितलं होतं ना प्रॉपर्टीचे पेपर मिळवून देईन म्हणून तुम्हाला, ते माझ्याकडे तयार आहेत. आता तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे की जानकी आहे ना खूपच जास्त आनंदी आहे, मंदिरामध्ये चालले देवदर्शनासाठी. तेव्हा आता तुम्हाला त्यांना त्रास द्यायचा आहे. तिच्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे ना ते निघून गेलं पाहिजे, असं काहीतरी तुम्हाला करायचं आहे. तेव्हा इकडे मास्कमॅन म्हणतो, अच्छा म्हणजे ती मंदिरामध्ये चालली आहे का, आणि प्रॉपर्टीचे पेपरही मिळालेत ना. मी सांगेन तेव्हा ते प्रॉपर्टीचे पेपर घेऊन यायचे आणि त्या जानकीला आता कसं त्रास द्यायचा आहे, तिच्या चेहऱ्यावरचं कसं हसू बाहेर काढून घ्यायचं आहे ते मी बरोबर करतो, तू त्याची काळजी करू नकोस. त्यानंतर प्रेक्षकांनो जानकी छान तयार झालेली असते. तेव्हा तिथे ऋषिकेश येतो. ऋषिकेश म्हणत असतो की अरे वा, माझ्या सोन्यासारख्या लखलखणाऱ्या बायकोला कुणी इथे सोनं दिलं की नाही. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जानकी म्हणत असते, बाप रे एवढं कौतुक. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हा मग कौतुक तर झालंच पाहिजे ना, कारण माझी बायको आहे सोन्यासारखी आणि लखलखणारी. अगं जानकी, प्रत्येक वेळेला तू या घराला कुठल्या ना कुठल्या संकटातून बाहेर काढलेलंच आहेस. या घरासाठी तू सतत झटत आली आहेस. या घराला एकत्र बांधून ठेवण्यासाठी, याची एकी टिकून ठेवण्यासाठी तू अतोनात प्रयत्न केलेस. मला माहिती आहे ना, या घरामध्ये जरी पण तुझ्यावरती आरोप झाले तरीसुद्धा तू कुणालाही एकही वावगा शब्द बोलली नाहीस गं. मग तू सोन्यासारखी लखलखणारीच आहेस ना. तेव्हा प्रेक्षकांनो इथे ऋषिकेश म्हणतो, जानकी हे घे, सोनं घे आणि सोन्यासारखी राहा. तेव्हा जानकी म्हणते, थँक्यू सो मच. तुम्ही असाल ना माझ्याबरोबर तर मी सोन्यासारखीच लखलखत राहणार. आणि ती ऋषिकेशचा आशीर्वाद घ्यायला जाते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं काय करतेस तू. तेव्हा इथे आपट्याच्या पानावरती त्याने तिला शुभेच्छा लिहून दिलेल्या असतात. तेव्हा ते पान खोलल्यानंतर इथे आता जानकी म्हणते, ऋषिकेश आठवलं ना तुम्हाला. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हो मी कसं काय विसरेन हे. त्यानंतर इथे आता पुरावे नक्की गेले कुठे. पुरावे मिळाले असते तर ते ऐश्वर्याला धडा शिकवता आला असता. मला माहिती आहे जानकी, पुरावे कुठे आहेत, पुरावे घरातच असतील. तेव्हा जानकी म्हणते, हो मलाही असंच वाटतंय की पुरावे घरातच असतील. तेव्हा ऋषिकेश येतो आणि इथे आजी जात असताना आजीला म्हणतो, आजी अगं कुठे गेली होतीस तू, आणि हातामध्ये काय आहे तुझ्या. ती म्हणते, मोबाईल आहे, मोबाईल आहे माझा. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, बघू जरा तुझा मोबाईल बघू, कुणाबरोबर बोलत होतीस. ती म्हणते, गावाकडून फोन आला होता, गावाकडून आला होता, बाकी कुणाचंच नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हो का, दे बरं मोबाईल इकडे, कुणाबरोबर बोलत होतीस ते जरा मला बघू दे. ती म्हणते, का रे ऋषिकेश, तुला माझा फोन चेक करायचा आहे का, चेक करायचा आहे का. तेव्हा ती आरडाओरडा करायला सुरुवात करते. ती म्हणते, सुमित्रे अगं सुमित्रे लवकर इकडे, हा बघ तुझा मुलगा माझा फोन चेक करतोय, हा तुझा सावत्र मुलगा माझा फोन चेक करतोय, तो माझ्यावरती संशय घेतोय. तेव्हा इकडे आता सुमित्रा म्हणत असते, आई एक मिनिट हा, तू पुन्हा जर ऋषिकेशला सावत्र म्हणालीस ना तर माझ्यासारखं वाईट कुणीही नसेल, माहिती आहे ना तुला, तो माझा मुलगा आहे. तेव्हा ती म्हणते, अच्छा तो तुझा मुलगा, मग मी काय तुझी सावत्र आई आहे का, सांग ना, मी तुझी सावत्र आई आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सौमित्र म्हणत असतो, आजी एक मिनिट, शांत हो, तू रडू नकोस. आई तूच मला सांग, जेव्हा ऐश्वर्या इथे होती तेव्हा तिला सगळ्यात जास्त सपोर्ट कोण करत होतं, आजीच सपोर्ट करत होती ना तिला. आणि आता ऐश्वर्या इथे नसतानासुद्धा आपले पुरावे नष्ट होतात, मग याच्यामध्ये दुसरा कोणाचा हात असणार आहे, आजीचाच असणार आहे ना. आणि ती आता फोनवरती जेव्हा बोलत होती तेव्हा ती लपतछपत घरामध्ये आली, म्हणून मी विचारलं कुणाबरोबर बोलतोय, तर एवढा आजीला कांगावा करायची काय गरज आहे. तेव्हा सारंग म्हणतो, आजी अगं मग एवढं जर काही कर नाही आहे तर डर कशाला, दाखव ना दादाला फोन. अवंतिकासुद्धा म्हणते, आजी अहो फोन दाखवा ना दादांना, आता का घाबरताय. ती म्हणते, नाही दाखवणार मी, काय कराल तुम्ही सगळेजणं, झडप घालाल की काय माझ्यावरती. तेव्हा इथे जानकीला आता आजीच्या बोलण्यामध्ये संशय जाणवतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता मास्कमॅन लताला सोडवतो. इथे संपूर्ण रणदिवे कुटुंब मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलेलं असतं. तेव्हा मास्कमॅन इथे लताला आता तोंड वगैरे बांधून घेऊन येतो आणि जानकीला मुद्दामून दाखवतो. तेव्हा जानकीला कळतं की तिची आई जिवंत आहे आणि मास्कमॅन बरोबर आहे. तेव्हा पुन्हा इथे लताला गाडीमध्ये टाकून घेऊन जात असताना इथे आता लताने तिथून जाता जाता आपट्याचं पान उचललेलं असतं
आणि त्याच्यावरती आता जानकीसाठी एक मेसेज सोडलेला असतो आणि ते आपट्याचं पानसुद्धा इथे हवेने उडत जातं जानकीच्या पायाजवळ. आणि आता लताबाई कुठे आहे हे जानकीला बरोबर समजलेलं असतं.